नमस्कार, मी मनीषा जयप्रकाश. आपण पाहत आहात लोकसंदेश न्यूज. पाहूया आजच्या सविस्तर घडामोडी. मध्य पूर्वेत इस्रायल आणि इराण यांच्यात वाढलेल्या तणावपूर्ण परिस्थितीमुळे जागतिक स्तरावर चिंतेचे वातावरण निर्माण झाले असताना सांगली विधानसभा मतदारसंघातील कुपवाड क्षेत्रातील सुमारे 30 ते 35 नागरिक पर्यटनासाठी दुबई येथे वास्तव्यास असल्याची माहिती समोर आली. काही क्षेपणास्त्र हल्ल्यांच्या बातम्यांमुळे त्यांच्या कुटुंबियांमध्येही चिंतेचे वातावरण निर्माण झाले होते. या पार्श्वभूमीवर आमदार सुधीरदादा गाडगीळ यांनी तातडीने पुढाकार घेत संबंधित सर्व नागरिकांशी व्हिडिओ कॉलद्वारे थेट संपर्क साधला. प्रत्येकाशी स्वतंत्रपणे संवाद साधून त्यांच्या प्रकृतीची, निवासस्थानातील परिस्थितीची आणि स्थानिक सुरक्षेची सविस्तर माहिती घेतली. सर्व नागरिक सुरक्षित असल्याची माहिती त्यांनी दिली असून त्यामुळे कुटुंबियांना दिलासा मिळाला आहे. यासोबतच परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेता संबंधित नागरिकांच्या सुरक्षित परतीसाठी आवश्यक ती सर्व मदत उपलब्ध व्हावी यासाठी दूतावास, परराष्ट्र विभाग आणि स्थानिक प्रशासनाशी सातत्याने संपर्क ठेवण्यात येत असल्याचे आमदारांनी स्पष्ट केले. आवश्यक असल्यास तात्काळ समन्वय साधून मदत पोहोचवण्याची तयारी प्रशासनाने दर्शवल्याचेही त्यांनी सांगितले. या संदर्भात आमदार सुधीरदादा गाडगीळ म्हणाले, सांगली मतदारसंघातील प्रत्येक नागरिक माझ्यासाठी कुटुंबातील सदस्यासारखाच आहे. त्यांच्या सुरक्षिततेसाठी कोणतीही तडजोड केली जाणार नाही. कोणतीही आपत्कालीन परिस्थिती उद्भवल्यास प्रशासनाच्या समन्वयातून त्वरित मदत पोहोचवण्यास आम्ही कटिबद्ध आहोत. नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता अधिकृत माहितीकडेच लक्ष द्यावे. दरम्यान या घटनेनंतर सांगलीतील संबंधित कुटुंबियांमध्ये काही काळ चिंतेचे वातावरण होते. मात्र आमदारांनी थेट संपर्क साधल्यामुळे आणि परिस्थितीवर लक्ष ठेवले असल्याची खात्री दिल्यामुळे त्यांना दिलासा मिळाला आहे. कुठं? बर 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 सगळ्या काही परिस्थिती हरकत नाही. ते तुम्ही सेवा बघा, आम्हाला बरं वाटलं. भारत सरकार मार्फत काय व्यवस्था होती का बघा? भारतला ते करतात. आता ते सगळीकडे माहिती कलेक्टर गोळा करायला लागले, कुठली लोक कुठे किती किती आहेत ती. आता त्या लेवलला पाहिजे, सरकार लेवलला काम सुरू झालेलं आहे. ते 2-3 दिवसात त्याची निर्णय होऊन तुम्हाला मेसेज मिळेल. हा, सर्व आम्हाला भारतामध्ये न्यायची व्यवस्था करा लवकरात होणार होणार. तुमची टूर किती दिवसाची होती? टूर आमची असं पण 2 दिवस तुम्ही पुढे बाहेर पडला नसालच. मला वाटतं पण त्या एका पॅसेंजर टर्मिनलवर पण बॉम्ब टाकला होता ना दुबईमध्ये. हा हो, ठीक आहे. मी जरा कलेक्टर साहेबांनी बोलून काय प्रयत्न त्यांचं चालून तुम्हाला अपडेट करतो. नक्की नक्की नक्की. ओके, धन्यवाद.